वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी असा व्लॉग का चालू केला कारण आता मी रील बनवत होती खूप टाईम नंतर मी रील बनवली आहे अशी ट्रान्झिशन व्हिडिओ. मला बॅकग्राऊंड नाही आवडत आहे, इथे लाईटचा काय सेटअप बरोबर नाही, तरी पण मी कसा तरी मॅनेज करून बनवला व्हिडिओ. आता मला असं वाटतं मला बाहेर जाऊनच शूट करायला लागणार आहे. मी कधी बाहेर जाऊन शूट नाही केलं कारण घरीच चांगले व्हिडिओ बनत होते माझे, पण आता हा लोकेशन पण बरोबर नाही, ऊन येत आहे पण मागचा बॅकग्राऊंड वगैरे पण चांगला नाही, लाईट नाही बरोबर, स्विच बोर्ड आजूबाजूला नाही आहे. हे आहे एक्सटेन्शन बोर्ड, तो पण तिथपर्यंत पोचत नाही आहे. आणि रिंग लाईटचं तर ह्या लोकांनी पूर्ण वाटच लावून टाकली, स्टँडच कुठेतरी हरवला शिफ्टिंगमध्ये. ते जे मेन स्क्रू असतं ते दोघांना जोडायचं तेच ह्या लोकांनी हरवून टाकलं. सो मी आता ब्लॉग चालू केला आहे, आम्ही कंटिन्यू करणार आहे रात्रपर्यंत. आणि माझा मेकअप छान वाटतो आहे, सिम्पल ठेवलं आहे, खूप जास्त ओव्हर नाही केलं आहे कारण नॉर्मल ट्रान्झिशन व्हिडिओ होता. आणि मी मेन तर रील्स बनवलीच नाही जी मला बनवायची होती फक. आणि मी साडी काढली, जस्ट आता साडी काढली, मी तिकडे फेकली आहे. रील्स बनवायचे होते, ठीक आहे उद्या बनवेन, उद्या ड्रेस वगैरे काहीतरी बघू, घालेन ड्रेस. सो आता मी बनवते आहे खिचडी. मला खूप भूक लागलेली, मी विचार केला मी काहीतरी झोमॅटोवरनं मागवते, पण मग मी विचार केला की लगेच की पैसे कशाला उडवू, थोडेसे वाचवते ना. मग मी बनवते खिचडी, एकदम अशी पातळ बनवेन, तिखट एकदम आणि एकदम पातळ, आणि पापड आणि लोणचं. मी काय एवढी काळी झाली आहे येशू, मी काय करू. मोनू आता जाते कुठेतरी मम्मीसोबत बाहेर, कुठेतरी तिचं काहीतरी करायला ॲडमिशनचं, कुठेतरी जाते काहीतरी. हा ना पागल. आता मला काही माहितीच नाही कुठे जाते, काय करायला जाते, तर मी हेच बोलणार नाही की कुठेतरी जाते काहीतरी करायला मम्मी सोबत. काय कुठे चालली आहे अकॅडमी मध्ये? जी अंधेरी स्टेशनला आहे, हा नाव नव्हतं माहिती मला, जी अंधेरी स्टेशनला आहे, अदिती फास्ट फूडच्या वरती आय थिंक बाजूला आहे. सगळं सांग. आणि बस स्टॉपच्या वरती. आणि येशू आज कॉलेजला नाही गेली आहे. अरे पागल, झोपून राहिली. हे लोक दोघं पण रात्रभर फोनमध्ये काहीतरी करत होते. आणि किती वाजता उठलेत मध्ये? 5-6 वाजता, संध्याकाळी 5-6 वाजता. घरी जेव्हा कोण नसतं ना, मम्मी नाही पप्पा नाही कोण नसतं, तर लय मजा असते या लोकांची. एक वेळ मम्मी असेल तर मम्मी उठवून टाकते येशूला, काही ना काही बनवून किंवा काहीतरी करून तिला नाश्त्यासाठी वगैरे उठवते. कोण नसतं घरी, मोनू पण झोपलेली असते, ही पण झोपलेली असते. नाही मी एवढी कधी झोपतच असते. मी एवढी कधी सोड मी कधी एवढी झोपतच नाही, मला एवढी झोप येतच नाही. मी किती पण रात्रीची लेट घरी आली किंवा मी 5-6 वाजता झोपली ना, तरी पण मी लास्ट 1 वाजेपर्यंत बस. त्याच्या अजून नाही झोपू शकत मी. हे लोक 6 वाजेपर्यंत पण झोपू शकतात, पण मी फक्त 1 वाजेपर्यंत झोपू शकतो बस. तर मला एवढी झोप येत नाही जेवढी ह्या लोकांनी जेवढं ह्या लोकांना झोप्याने खाल्लेलं असतं ना, तेवढं मला नाही खात झोप. आज गेली नाही शाळेत नाही कॉलेजला. जेव्हा शाळेत जायची ना तेव्हा पण अशीच करायची, जायचीच नाही. अरे उलट आता जाते. मला जे करायचं होतं ते हे लोक झोपलेले तेव्हाच मी केले. आणि माझी केस 2 दिवसात ऑइली होतात. 2 दिवसात काय समजत नाही का असं होतं. आणि मेन तर पावसामुळे पण होतं असं, जेव्हा पण आपण बाहेर फिरतो तेव्हा ते ह्युमिनिटी ह्युमिडिटी नाही ह्युमिडिटी नाही, चुकून निघालं. टकली स्पॉटेड, आमच्या घरात एक टकली स्पॉटेड. टकलं दाखव जरा टकलं. हे तिकडून हट तिकडून, मिरर मधनं दिसते, हट. काय करू? दाखव म्हणून जर टकलं दाखव. देख रहे हो दोस्तों, टकली हो गई है.
केस तर काय राहिली नाही आहेत, तरी पण रोज स्ट्रेटनिंग करत होती. बोलत होतो आम्ही रोज स्ट्रेटनिंग करू नको, केस पातळ होऊन जातील एकदम. ऐकलं नाही, आता घे रडत बस. ना मच्छरचं ते मच्छर चावले ते नाही अनप्रोफेशनल होतं ना ते दाखव. येशूची नवीन शॉर्ट्स बघा, काय पण करा तिकडे. मला घ्यायचं नाही व्हिडिओ मध्ये जरा पण. आता व्हिडिओ चालू आहे तर मध्ये बोलायची गरज आहे काय? आम्हा ते कट करते. नाही करणार आता कट. काय कट नाही होणार, नाही होणार. बोंबला 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 नाही होणार, कट नाही होणार. समजून घ्या. मी मध्ये नका येऊ, मग फ्रेम मध्ये नका येऊ. तिकडे बसू जा. जा बाळा. आता बनवलंय पप्पाने चिकन. मम्मीने आता हे घेतलंय, काय आहे कुठे ते फेसेस स्कॅनर, काय कसलं घेतलंय. ब्लॉग कधीतरी गोरी वाटते, कधी काळी वाटते, काय समजत नाही मला. आता तर मी मेकअप केलाय थोडासा. तुम्हाला तर माहिती आहे मी फाउंडेशन वगैरे लावत नाही, फक्त डॉट अँड कीची सनस्क्रीन लावते, ज्याच्याने एवढा माझा फेस चांगला वाटतो. आणि आता मी हे घातलेलं, हा टॉप आणि नॉर्मल जीन्स माझी. आणि मी आता रोशनीसोबत चालली आहे सिद्धिविनायक मंदिरमध्ये. तर मी रोशनीचा फोन आला मला आता की काय घातलं आहे सध्या. ते म्हणजे नॉर्मल जीन्स टॉप घातला आहे, काय घालू मग, माझ्याकडे कुर्ते नाही भेटत आहेत मला एक पण. तर बोलते पागल बिगल झाली आहे काय तू, लगेच चेंज कर आणि ड्रेस घाल. तर ती आता मला बोलते ड्रेस घालायला. तर आता बघू कोणता घालू मी, मला माहीत नाही. आता माझ्या गाडीच्या समोर, माझ्या गाडीच्या बरोबर थोडंसं पुढे एक गाडी लागली आहे. तर आता मला हे समजत नाही आहे ती गाडी तो कधी काढेन आणि ती गाडी मी कधी काढेन. तिकडून दाखवते. ही व्हाईटवाली जी गाडी आहे ना, ही वाली त्याच्या मागे माझी गाडी आहे. तर आता हा कधी गाडी काढेन तेव्हा जाऊन मी ती गाडी काढू शकते. आणि रात्री तर मी खालीच होती, जेव्हा तो गाडी तिकडे लावत होता तो बोलला आता गाडी काढणार आहे काय. तर मी बोलली आता तर नाही काढणार आहे मी, लाव. तर मला माहिती नव्हतं आता सकाळी माझा सडन प्लॅन बनणार आहे. रात्रीच बनलेला, पण एकदम रात्री बनला ना, तेव्हा त्याच्या पहिलाच तो लावून गेला. आता माहीत नाही आता किती वाजलेत, आता 10 वाजलेत, 10 नाही 11 वाजलेत. तर मला असं वाटतंय तर की तो 12पर्यंत तरी आला पाहिजे त्याची गाडी काढायला, नाहीतर माझे लागतील. आणि ही मी शुगरची लिपस्टिक लावली आहे. मी रील पण बनवून टाकली आहे. जर तुम्हाला ह्याचं एक्झॅक्ट लिंक पाहिजे असेल तर तुम्ही त्या रीलवरती कॉमेंटमध्ये लिंक असं कमेंट करा, तुम्हाला डायरेक्ट DM मध्ये येतील ते लिंक्स. दोन्ही शेड मिक्स करून लावले आहेत मी. आणि त्याच्यावरती फेसेस कॅनडाची लिपस्टिक लावली आहे. आणि जरा पण हे इकडे तिकडे लागते तर मेरा पचका हो गया. पण नाही, मी आता जस्ट लावली आहे म्हणून लागला असेल, नाही तर ही निघत नाही लवकर. निघत नाही लवकर. पण चाहे तो मैं ये कट कर सकती थी, पर ये मैं कट नहीं करूँगी, मैं डालूंगी. तर आता मला असं वाटतंय की मी काय घालणार आहे, मी आता हे ऊपर नीचे वाकडा तिकडं लेफ्ट राईट करून टाकले सर्व, कारण मी कुर्ता शोधत होते. तुम्ही बघू शकता मी काय गोंधळ घातला इकडे. ही ओढणी आहे, हा ड्रेस आहे, एक काढायला जाईन आता सर्व निघेल. रुको, मी आता हा ड्रेस घालते. मला नाही माहिती, जास्त ओव्हर वाटतंय मला असं वाटतंय की हे खूप ओव्हर वाटणार आहे, कारण आपण मंदिरातच चाललो आहे, सिद्धिविनायक मंदिरमध्येच चाललो आहे. तर एवढं नटाफटा करून जायची काही गरज नव्हती. पण ठीक आहे, आता रोशनी बोलतेच आहे ड्रेस घालते थोडंसं काहीतरी चेंज पण वाटेल, नाही तर रोज मी हेच कपडे घालते. मी लिटरली हे घालून जात होती. क्या ये ड्रेस मेरे पे अच्छा लग रहा है, मला काय समजत नाही आहे मी काय करू. हा ड्रेस घालू की नको घालू, की दुसरा कोणता घालू. माझ्याकडे एवढे ड्रेस आहेत, आता कुठे गेले सर्व आहेत, पण ते मला खूप ओव्हर वाटतात आहे, म्हणून मी ते घालत नाही आहे. मला काही समजत नाही. मेरे को कुछ ही नहीं समझ आवत आहे. काय आहे कसं बोलतो अमन, मस्त बोलतो. ये दुःख का है खत्म नहीं होता बे. काय आता तर मी सर्व वाटोळा करून टाकला आहे पुन्हा कपड्यांचा. तर
आता मी काय घालू यार, माझ्याकडे कपडे का नाहीत, आहेत कपडे पण ते कुठे आहेत आणि मला का नाही भेटत आहे की मी हे घालू, हे छान वाटतंय, मला काही समजत नाही. पहिलं तर ना मी टिकली लावते म्हणजे मला थोडंसं चांगलं वाटेल. आता हा ड्रेस चांगला वाटतो आहे मला, तुम्हाला पूर्ण दाखवते मी. ही ओढणी आहे आणि हा नॉर्मल ड्रेस आहे, हा मी मिशोवरनं मागवलेला, खूप छान आहे. मिशोवरती तुम्ही असं शोधाल ना तर चांगले कपडे पण तुम्हाला भेटू शकतात कमी प्राईसमध्ये. आता मला ह्याची लिंक भेटेल नाही भेटेल मला माहीत नाही, पण तुम्ही ह्याचा असा फोटो स्क्रीनशॉट काढून मिशोवरती फोटो सर्च करू शकता, ठीक आहे. तर मी टिकली लावल्यानंतर ठरवलं की मी हे घालणार आहे. आता मी केसांचा थोडा जे झालं आहे ते ठीक करते आणि मजा करते आणि काहीतरी खाते पण, कारण मला खूप भूक लागते. हवा आल्यावर मला नाही बरं वाटतं, अशी केस मीच उडत पाहिजे. निघाली आहे आता आणि मी हेच घातलं आहे. गोळी नाही खाल्ली, विसरली, काय करू. वरती जाऊन परत पण आता लॉक केलं दरवाजा यार, शिट. ठीक आहे सर, नंतर येऊन खाईन. पुन्हाच आता किती 10-15 मिनटं झाले असते, अजून ही गाडी इकडेच आहे. आता मी त्यांना शोधलं, मग ते आता येतील आणि मला गाडी काढून देतील, मग मी जाईल. रेडी एवढी घाण झाली माझ्या फोनची, समजते कशीमध्ये समजते मला. तुला आता नवीन फोन पाहिजे तर आहे, चार्जिंग तर राहत नाही काय नाही. आता लाईन एवढी होती, आम्ही लोकांनी तेवाला केला, काय झालं आपण लांबून दर्शन केलं, कारण लाईनीतच ना आम्हाला 4 घंटे लागले असते. एकदा गाडी तिकडे आहे, माहीत नाही त्या गाडीचं काय झालं असेल, गरम होत आहे खूप जास्त आणि मी डायरेक्ट नंतर चालू करेन. चार्जिंग 10% आहे फक्त. थँक्यू दीदी. बाय. करते आम्ही दोन मिनिटांसाठी आम्ही भिजलोय. स्मोक रेगुलर मेकअप फॅन पाहिजे आता. ना एसी लावते. ठीक आहे, एवढा पसरा. चादर घे, चादर. चादरनी तोंड पुसू शकतो, चांगली चादर आहे. चादर माझ्या फोनमध्ये 1% चार्जिंग आहे. थोडंसं रे, परत हे निघाला स्क्रू. आता पप्पाला परत लावायला सांगायला लागणार. आता ते माझ्या फ्रेंडनी ठोकलं रे, तर निघालं. आता आम्ही मठात आलो आहे. आज पूर्ण सर्वांचा मीटअप होत आहे, देवांचा. एकदाच सर्वांचे मीटअप होत आहे. मग जीवला पण काय. हाय गाईज, मी आली घरी. आता आली आहे मी, पण मी ह्याच्या पहिला पण आलेली. मी चेंज केलं आणि मी बाहेर गेली आजीच्या इथे, थोडंसं फ्रेंड्स लोकांकडे गेलेली. आणि येशूला बघा जरा, येशू माझा लॅपटॉप घेऊन बसली आहे. मम्मी झोपली आहे तिकडे, मोनू झोपली आहे, सर्व झोपले. मी आली, किती वाजलेत आता, 11. हवेमध्ये थोडंसं लेट आली आहे मी, पण ठीक आहे. घरी अजून कोण झोपलं नाही म्हणून ठीक आहे. आणि आज मजा आली. आम्ही आरेला गेलेलो मम्मा गाडी घेऊन. मम्मी अशी करते पण ठीक आहे. आज पूर्ण दिवस आमची एवढी. येशू तो लेदर जॅकेट दाखव इथं ते. हे मी आणि त्याच्यानंतर मी हिल रोडला गेलेली, रोशनी, मी आणि रोशनीची बहीण, आणि हे घेतलं आम्ही लोकांनी. हे मला लेदर जॅकेट जे आहे ते फक्त 1000 रुपीजमध्ये भेटलं आहे. आणि ही जीन्स मला 600मध्ये भेटली आहे हिल रोडवरनं. हिल रोडवरती तुम्ही थोडंसं फिरेन आणि प्राईस काढेन तर तुम्हाला कमी प्राईसमध्ये खूप चांगले कपडे भेटू शकतात. आणि मला एक लेदर जॅकेट खूप पहिल्यापासून पाहिजे होतं, तर आता मला फायनली ते भेटलं आहे. आणि मी ते कधी घालणार आहे मला माहीत नाही. थोडंसं मला मोठं होतं आहे ते, पण ठीक आहे, चांगलं वाटतं आहे ना, है ना, चांगलं वाटतं. थोडंसं मोठं वाटतं आहे, पण केस जर मी ओपन ठेवली आणि आतमध्ये चांगला टॉप कोणता तरी वेगळा घातला तर आय थिंक ते चांगलं वाटेल. तर मी पिंटरेस्टवरती बघणार आहे लेदर जॅकेट कशावर चांगलं वाटतं आणि मी तसं सेम आउटफिट रेडी करणार आहे. कुठे घालून जाणार आहे मला माहीत नाही, पण मी रेडी करणार आहे. आणि येशूच्या डोक्यात ऑलरेडी ते रेडी झालं असेल,
पण ती मला सांगणार नाही आहे. नमस्ते. सो इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू गाईज. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.